आम्ही सारे खवय्ये. आणि आता गौरी आलेली आहे आणि गौरी आईनी जे जे काय काय शिकवलंय ते सगळं व्यवस्थित लक्षात ठेवलं एकदम. बरं. आईने शिकवलं फटके म्हणून शिकवलं ओरडून शिकवलं? एकदम सॉलिड टेरर होती ती. हो एकदम. फोडणी चुकली की सटॅक असं चुकायचं नाही म्हणजे आम्ही बघून बघून तिथं करायचो पण म्हणजे ते असंच करायचं पाहिजे ते नीटच झालं पाहिजे आणि अमुकच झालं म्हणजे पण सॉलिड पण तसाच येतो स्वयंपाक. तसाच येतो. अभ्यास आणि स्वयंपाक स्वयंपाकाचा अभ्यास हे सगळं तसंच येतं. नाहीतर कठीण काय सोपी गोष्ट नाहीये. प्रत्येक पदार्थाचा समतोल राखून ते करणं ही सोपी गोष्ट नाहीये, होय की नाही? ठीक आहे. मग आता तू काय शिकवणार आहेस आम्हाला? मी फणसाची कढी शिकवणार आहे. फणसाची कढी. कढी. ओके. मग त्याचं साहित्य लिहून घे. ताक, पिकलेले गरे, जिरं, मीठ, मोहरी, लाल सुक्या मिरच्या, फोडणीसाठी खोबरेल तेल, हळद, तूर डाळ, मेथी, हिंग, चणा डाळ, धने, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि ओलं खोबरं. साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं. आणि आता आपण हे साहित्य थोडंसं म्हणजे एक एक सेक्शन वाईज आपण करतोय ना. तर हे जे काढलेले आहेत तुम्ही हे वाटण करतोय? हो. हे सगळं बारीक वाटून घ्यायचं कढीला लावायचं. काय काय प्रमाण? पण डाळी म्हणजे पीठ लावतो की नाही नॉर्मल कढीला, ह्या कढीला पीठ नाही लावायचं. हे डाळी वाटून घ्यायचे आणि त्याच्याबरोबर खोबरं आणि बाकी सगळे जिन्नस बारीक वाटायचं आणि मग ते लावायचं कढीला. मला दाखवा आणि प्रमाण पण सांगा. त्या भिजवून घ्यायच्या डाळी. ही आपण चणा डाळ घेतली साधारण अंदाजे. आता आपण एक 2-3 चमचे घेतोय. ही तूर डाळ घेतोय आपण तेवढीच. चणा डाळ, तूर डाळ 2 चमचे 3 चमचे घेतले. धने एक 1.5 चमचा, जिरं वासाला ते पण साधारण पाऊण चमचा. साधारण धन्याच्या अर्ध नेहमी जिरं घ्यायचं असतं साधारण. ओलं खोबरं मिळून यायला असं छान होईल वाटण ना. मस्त वाटण होतं. आणि एक आपल्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची. ओके. हे वाटण झालं सगळं बारीक वाटून घ्यायचं. पाणी घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि बारीक वाटून घ्यायचं. ओके ठीक आहे. मग हे वाटण करून घेऊया आपण वाटण जे केलं तर ते आलेलं आहे, ते तयार आहे. आणि आता आपण आधी फोडणी नाही करणार. आधी नाही फोडणी करायची. ते सगळं आधी आपण एकत्र करून घ्यायचं आणि मग गॅस लावायचा आणि मग एक उकळी आणायची आणि मग वरतून फोडणी घालायची. हो. गॅस पण आता नाही गॅस लावायचा आणि सगळं कारकं करून सगळं एकत्र करून घ्यायचं आणि मग हे लावायचं फोडणी घालायची उकळी आल्यानंतर. बरं बरं. आता तुम्हाला आधी मला ताक घाल. ताक घाल. एक थोडेसे अर्धा 5-6 दाणे मेथीचे घालायचे. ते वाटण घाल. सगळं घाल ते वाटण. किंचित हिंग घाल. 1 चमचा. नाही थोडेसे हळद घाल. घाल फार नको घालू. अगदी चिमूटभर कारण त्या गरे आपल्याला घालतोय ना. कढीपत्ता घाल. अच्छा कढीपत्ता पण नंतर आणि हे घाल. मीठ घालायचं चवीप्रमाणे. ओके. जरा वाटलं तर मग आपण कणभर पाणी घालायचं. थोडं पाणी घालू आपण. आता गॅस लावायचा. म्हणजे आता गुठळी नाही झाली. आता गॅस बारीक हलवायचं. आणि ही कढी आहे ना बाकीची कढी कशी आपली फुटते आपण बेसन लावतो. ही कढी ना फुटत नाही पण ही ना दुधासारखी उतूच जाते म्हणून ते लक्ष ठेवून हे करायचं. आपण कसं कढी हलवत राहायची ना तर ती हे फुटेल. ही फुटत नाही. ओके. हा डिफरन्स आहे. डाळ आता ही उकळल्यानंतर आपण बंद करायचं आणि वरतून फोडणी घालायची. बरं ठीक आहे. खोबरेल तेलाची फोडणी घालायची. मस्त वास येतो. आणि मग गरे कधी घालायचे? गरे उकळी आल्यानंतर. हे नेहमीच्या कढीपेक्षा मस्त वेगळं. आता सीझन आहे ना म्हणून आपण थोडंसं गरे खाऊन घ्यायचे. थोडा फणस जरा. मग फणस गेला की मग काही मिळत नाही ना आपल्याला. मग त्यावेळी आपल्याला कोहळा मिळतो ना. कोहळा 12 महिने होतो. कोहळा घालून पण सुंदर लागते. सेम करायचं. हो सेम. फक्त फणस न घालता कोहळ्याचे तुकडे घालायचे शिजताना. पण ते उकळताना घालायचे कारण थोडा कोहळा शिजायला लागतो ना. आणि फणस कसा तो असा पिकलेला असतो त्यामुळे त्याचा गोडूसपणा असतो. तो नाही शिजलायला लागला तरी चालतो.
पण मस्त आहे मस्त हे. लागते. एक तर अशी गोड आंबट सगळी चव येणार आहे त्याला. तर तर साखर वगैरे नाही घालायची त्यामुळे हा. ते गोड बीड नाही. फणस आहे घालतो आणि फणसाचा गोडपणा येतो. तेवढा भास झाला ना. हो ना. तर त्यामुळे तो गोडपणा येईल. थोडा, आता. हा. गोडपणाची गरज नाही झालंय ना. उकळी आले आता आपण गरे घालूया. आता हळूहळू गरे घाल. गऱ्यातलं आठवेळा काढायच्या. अच्छा किती घालणार गरे यात? एक दोन दोन भास घाल- ना? हा, एक दोन घालू. हा. पोळी कुस्करून खायला मजा येईल. अरे मस्त. आणि नुसते पाहिजे प्यायला आपण सोडलं ना आपण जरा गरम मस्त काहीतरी. गरम गरम जसा पाऊस दिवस पडायला लागला की तर कोहळा अजून तरी त्याची चव वेगळी लागते. बरोबर. झाली आता ही झाली. उकळी आली. आता आता फोडणीची आपण तयारी फोडणीची तयारी करूया. आपण खोबरेल तेल घातलेलं आहे फोडणीच्या ह्याच्यामध्ये. तापलंय ना चांगलं हो, छान सणसणीत. तेल बंद करू तापलंय. का गॅस? आणि चालेल. मग करूया ना हो, फोडणी. चालेल. फुगणार नाही म्हणजे जरा. हम्म. आधी काय? मोहरी. मोहरी, कढीपत्ता आणि 2-3 हा हा मस्त सणसणीत. मिरच्या घाल त्यात. घालू? बस, एक घाल बस. द्या ना. ओके. खोबरेल तेलामुळे खूप फरक मस्त पडणार वास आहे. येतो. ना? चवीत येतो आणि वास त्याचा हा. छान येतो. कारण संपूर्ण घरामध्ये खोबरेल तेलाचा असा मस्त अरोमा आला ना. सुपर. बऱ्याच जणांना नाही आवडत मग त्याने थोडंसं तूप घातलं ना साजूक तूप. काही लोकांना ना खोबरेल तेल पण काय ते नेहमीच खायचं? घालतो ना आपण. पण ते किती थोडंसंच घालायचं हा. फार नाही आणि घालायचं. चांगलं लागतं. खूप छान लागतं. तर हे सांगितलं तर कोणाला कळत पण नाही. कळत पण नाही. विचार करत बसतात लोक कुठला तरी वेगळा फ्लेवर आहे, कुठला तरी वेगळा फ्लेवर आहे. आणि ऍक्च्युली फार फरक नसतो. फक्त कोकोनट आय मीन खोबरेल तेल वापरलेलं असतं एवढंच. तर हे झालेलं आहे. कढी मस्त तयार झालेली आहे. पटकन साहित्य करते. फणसाच्या गऱ्यांची कढी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ताक, कापा फणसाचे पिकलेले गरे, जिरं, मीठ, मोहरी, सुक्या लाल मिरच्या, खोबरेल तेल, हळद, तूर डाळ, मेथी, हिंग, चणा डाळ, धणे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि ओलं खोबरं. कृती: प्रथम चणा डाळ, तूर डाळ, धणे, जिरं, ओलं खोबरं आणि हिरव्या मिरच्या हे एकत्र वाटून मिश्रण एकजीव करावं. कढईमध्ये ताक, मेथीचे दाणे, ओल्या खोबऱ्याचं वाटण, हिंग, हळद, कढीपत्ता, मीठ आणि पाणी हे मिश्रण एकत्र करून मग गॅस लावावा आणि तयार मिश्रण उकळवून घ्यावं. त्यामध्ये कापा फणसाचे पिकलेली गरे घालून कढी शिजवून घ्यावी. खोबरेल तेलामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्यांची फोडणी करावी. ही फोडणी कढीवर ओतून कढी सर्व्ह करावी. आम्ही